भाजपच्या बैठकीमध्ये रक्षा खडसे आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। तुम्ही एकनाथ खडसेंचं नाव घेता मात्र गिरीश महाजनांचं नाव का घेत नाही असा प्रश्न तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला। भाजपच्या खासदार असूनही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जवळ केल्याची खंत मांडण्यात आली। या व्हिडिओमध्ये काहीही तथ्य नाही असा खुलासा रक्षा खडसे यांनी केला आहे। गिरीश भाऊंचं मी नाव घेते, हे चुकीचं सांगू नका। दगड उभा करा, 101% कमळ निवडून येईल भाऊ, दगड उभा करा। आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ, भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू, पण कार्यकर्ता तिथे डावलं जाते तिथं काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही। आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता आम्ही का काही आहे का इथे? एवढ्या जोरात नको बोला तुम्ही, भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय? प्रगट दिनाच्या दिवशी मधु काका शपथ घेऊन सांगा, गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात? कोण होते सांगा? अरे जण तुमच्या अंगावर खुर्च्या काढल्या होत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारीवाले कार्यकर्ते। आम्ही कसं काय होते की नव्हते रे? बोलायला का घाबरले का? असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या 8 दिवस आधीची आहे, आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये। या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर आदरणीय गिरीश भाऊंनी सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जे छोटे मोठे विषय होते ते गिरीश भाऊंनी या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे आणि ही सीट आम्ही 5 लाखाच्या मताने निवडून देऊ असं सुद्धा आश्वासन आदरणीय गिरीश भाऊंनी दिलेलं आहे। फुलगाव ते राष्ट्रीय महामार्ग जो नवीन बनला त्या राष्ट्रीय महामार्गाचे जे गावातून वरणगावामधून 50,000 जनतेचं गाव आहे त्याच्याकरता पर्याय रस्ता म्हणून सण हा एक निवडला होता। त्याला 15,500 कोटीचे नितीन गडकरी साहेब यांच्याकडून आम्ही मंजूर केले होतं। त्यामध्ये सुद्धा जळगावला येऊन सण रक्षाताई खडसे यांनी काय केलं की याला एवढ्या पैशाची काही गरज नाही आहे, याला डागडुकीची गरज आहे, आम्ही डिवायडर वगैरे सगळं त्याच्यात घेतलेलं होतं, पण त्याकरता त्यांनी ते नाकारून सण म्हणे जनतेला काही काय त्याचं त्या रोडाचा काही वापर नाही आहे त्यामुळे त्यांनी डावललं। त्याच्यामुळे सगळे वरणगावचे जनता नाराज आहे। मुसाड तालुक्यातल्या वरणगावमधील परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी 203 कार्यकर्त्यांनी इथे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे। त्यांची मागणी आहे की जे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जी उमेदवारी जाहीर झाली आहे विद्यमान खासदारांना ती रद्द करण्यात यावी आणि इच्छुकांपैकी एकाला देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आहे। आणि या संदर्भात आमची एक नाराजी आहे की वारंवार खडसे परिवारांकडनं भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, गिरीश भाऊ महाजन असतील, या नेत्यांना वारंवार त्यांच्या परिवाराकडनं टार्गेट केलं जाते।